धारावीचा प्रकल्प रखडवण्याचं काम हे सुरू आहे असा मुख्यमंत्र्यांचा आरोप आहे। मातोश्री 1 ते मातोश्री 2 चा प्रवास अभिमानास्पद आहे अशा शब्दात मुख्यमंत्री टीका करतायत। धारावी पुनर्विकास 19 वर्षापासून रखडलेला आहे। विशेष लोकांना काम देण्याकरता टेंडर रद्द केलं असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। स्वतः मोर्चा काढून सरकारला आरोपाच्या पिंजऱ्यात उभं करायचं, गरिबांच्या तोंडचा घास पळून स्वतःचे खिसे भरायचे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकासाच्या संदर्भात ठाकरे गटाकडून काढण्यात आलेल्या मोर्चावर टीकास्त्र डागलंय। 1 ऑक्टोबर 2022 रोजी धारावीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली। ही प्रक्रिया 45 दिवस चालली। जर शेजारी म्हणतो आपण, तुमचं नाही सांगत मी, शेजारी जेव्हा आपण म्हणतो धारावीचे एवढं जेव्हा प्रेम धारावीवर होतं, तर इतर कंपन्यांना हे ग्लोबल टेंडर होतं। या ग्लोबल टेंडरमध्ये इतर देखील कंपन्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे, अशा प्रकारचं काम करायला पाहिजे होतं। त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं। अग्रगण्य जे मोठे विकासक आहेत त्यांना देखील त्याच्यात इन्व्हॉल्व करायला पाहिजे होतं, पण ते केलं नाही। परंतु मुळात यापूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करून यापूर्वी जी निविदा प्रक्रिया झाली होती ती रद्द का केली? खरं म्हणजे हा प्रकल्प रखडण्याचं काम आज सुरू आहे। वर्षाताईंची पण इच्छा आहे की धारावीचा पुनर्विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना घरं चांगली मिळाली पाहिजे। परंतु मी देखील त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होतो, मी नगरविकास मंत्री होतो, मलाही माहिती आहेत काही गोष्टी। आणि मग तो जो पूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द का केली? तुम्हाला जर दुसऱ्याला द्यायचं नव्हतं तर मग त्यालाच द्यायचं होतं, पण ती रद्द केली आणि हा प्रकल्प विशिष्ट माणसाला मिळावा असाच हेतू होता। मातोश्री 1 पासून मातोश्री 2 हा जसा आपला अभिमानास्पद प्रवास झाला, तसा या धारावीकरांचा जो प्रवास आहे धारावी 1 पर्यंत व्हायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।